नमस्कार डी मराठीवरती आज आपण चाललेलो आहोत सांगली जिल्ह्यामध्ये. तर सुरुवातीला आपण जाऊया जत तालुक्यात. जत तालुका या ठिकाणचं गुड्डापूर हे गाव आहे. त्या गावामध्ये राहणारा परिवार आहे सर्जे परिवार. तर त्या परिवारातला एक तरुण आहे आनंद हनुमंत सर्जे, वय वर्ष साधारण 28 आहे. तर हा जो तरुण आहे आनंद जो आहे तो पोळमाळा या ठिकाणी आता सध्या राहत होता आणि राम मंदिर परिसरातील एका रेडीमेड कपड्याच्या शोरूम मध्ये तो सेल्समन म्हणून काम करत होता. तर अशा पद्धतीने या तरुणाचं काम चाललेलं होतं आणि काही वर्षापूर्वी त्याची ओळख पल्लवी नावाच्या तरुणीबरोबर ती झालेली होती आणि तोही तरुण होता, तीही तरुण होती. आताही ते तरुणच आहेत. तर त्या पल्लवीची ह्याची भेट झाली. नंतर मग चांगली मैत्री झाली, प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी ठरवलं, की आम्ही आता एकमेकांसाठीच बनलेलो आहोत आणि मग त्यांनी एकमेकांबरोबर ते लग्न केलं. लव्ह मॅरेज झालं. आता लव्ह मॅरेजचा आनंद जो आहे तो काही दिवस राहिला आणि त्याच्यामध्ये मग त्यांना 2 मुलं झाली. एक मूल 4 वर्षाचं, दुसरं मूल आता 6 महिन्याचं झालेलं होतं. म्हणजे तसं पाहिलं तर मनाप्रमाणे पती, मनाप्रमाणे पत्नी, मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. सगळं सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे असं दिसत होतं, असं वाटत होतं. पण 25 जून 2026 ची ती काळ रात्र यांच्यासाठी फार भयंकर ठरली होती. म्हणजे रात्री उशिरा आनंद हा घरी आला होता. जखमी अवस्थेमध्ये होता. कदाचित तो दारूच्या धुंदीमध्ये सुद्धा होता. कुठेतरी काहीतरी वाद झालेला होता. त्याला कोणीतरी मारहाण केलेली होती असं वाटत होतं पत्नीला. आणि आता तो घरी आला. घरी आल्यानंतर तो झोपला. आता पहाटे-पहाटे त्या बायकोला अचानकपणे जाग आली. जाग आली, तिनं बघितलं पती जो आहे तो बेशुद्ध पडलेला आहे, हालचाल करत नाहीये, काय करावं तिला सुचेना. त्यानंतर मग त्या पत्नीनं आपल्या भावाला, त्यानंतर नातेवाईकांना, जवळच्या लोकांना फोन केले, आरडाओरडा केला, सगळे आले. आल्यानंतर मग आता त्याला शासकीय जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तर डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्या तरुणाला मृत घोषित केलं. म्हणजे काही वेळापूर्वी पती जिवंत होता, आपल्याशी बोलत होता आणि आता पती आपल्याला कायमचं सोडून गेला. आता हे कळल्यानंतर ती पा पल्लवी जी आहे ती प्रचंड आक्रोश करायला लागली होती आणि हे बघितल्यानंतर नातेवाईकही हळहळायला लागले होते. कारण एक एक छोटंसं बाळ आहे, त्यानंतर एक 4 वर्षाचं बाळ आहे आणि पती सोडून गेलाय. आता सुरुवातीला विश्रामबाग पोलिसांनी या गोष्टीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली, पण पोलिसांच्या मनामध्ये मृत्यूबद्दल शंका होती. तर तो जो मृतदेह होता, डेड बॉडी होती, तर त्या डेड बॉडीच्या गळ्यावरती खुणा होत्या. आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये पाठवली. नंतर मग पोस्टमॉर्टम झालं. आता रिपोर्ट वगैरे नंतर येणार होता, पण बॉडी आता नातेवाईकांच्या ताब्यात दिली. त्यानंतर ही बॉडी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आली आणि अत्यंत सुतकी वातावरणामध्ये, दुःखी वातावरणामध्ये त्या तरुणावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता यावेळेस ती पत्नी जी आहे ती प्रचंड धाय मोकलून रडत होती. आता एका बाजूला त्या पतीवरती अंत्यसंस्कार सुरू होते. आता दुसऱ्या बाजूला पोलिसांची सगळी तयारी चाललेली होती, तपास चाललेला होता. पोलिसांच्या मनामध्ये जी शंका होती, त्या शंकेला धुमारे फुटलेले होते आणि पोलिसांनी ती जी पत्नी आहे तिची कसून चौकशी, तपासणी, माहिती घेतलेली होती. आणि ज्यावेळेस पोलिसांनी तिच्याकडून जबाब घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेस ती काहीशी गोंधळलेली होती आणि बोलताना विसंगत उत्तरं देत होते. म्हणजे पती घरी किती वाजता आला? तर मग तिने सांगितलं, "तू अगोदर सांगितलं इतक्या वाजता, नंतर सांगितलं इतक्या वाजता. हे का? तसं का? असं का?" अशा पद्धतीनं पोलिसांनी विचारायला सुरुवात केली आणि कसं असतं, जी व्यक्ती खरं बोलते, ती व्यक्ती एकच उत्तर 1000 वेळा विचारा तरी ती सांगू शकते. पण जी व्यक्ती खोटं बोलते, तर ती व्यक्ती मात्र आत्ता जे उत्तर देईल ते नंतर देईलच असं नाही. किती जरी काही असू द्या, जे खरं घडलेलं असतं ते खरंच घडलेलं असतं आणि जे खोटं असतं तिथं मात्र माणूस गांगरतो, घाबरतो आणि हिची अवस्था तीच झाली. ती गांगरली, घाबरली आणि तिनंच नवऱ्याचा खून केलाय हे तिनं कबूल केलंय. आता ही कबुली पोलिसांनी मिळवली. त्यानंतर तिला ताब्यात घेतलंय आणि यावेळेस अजून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे दीपक आप्पासाहेब आजमाने. वय वर्ष साधारण 21 वर्षाचा हा मुलगा आहे आणि दीपक आणि पल्लवी या दोघांनी मिळून ही हत्या केली होती. आता त्या रात्री नक्की काय झालं होतं? म्हणजे आपल्याला जे सांगितलं, की पती त्याला अगोदर बाहेरून कोणीतरी मारहाण केली आणि त्यानंतर मग ते घरी आला आणि झोपला वगैरे. तर असं झालं होतं का? तर नाही. तर त्या रात्री पती-पत्नी यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण झाल्यानंतर काही त्या पती मारहाण वगैरे करणं अशा काही प्रकार घडलेला होता आणि याच्यानंतर मग पती झोपला. झोपल्यानंतर आता त्या पत्नीला प्रचंड राग आलेला होता आणि मग तिनं काय केलं, तिच्या अ, तो जो प्रियकर आहे त्या प्रियकराला बोलवलं, दीपकला बोलवलं आणि तो मध्यरात्री धावत आला. धावत आल्यानंतर या दोघांनी आनंद याचे पाय बांधले, तोंड बांधलं
आणि तोंड बंद केलं आणि त्यानंतर छाताडावरती बसले आणि त्याचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्याची गळा आवळून हत्या केली. बघा, काहीच वर्षापूर्वी या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, जीवापाड प्रेम होतं, प्रेम झालं, मग नंतर लग्न झालं, लव्ह मॅरेज झालंय, त्यांना 2 मुलं झालेली आहेत आणि आता तीच बायको त्याच पतीच्या उरावरती छातीवरती बसलेली आहे, त्याचा गळा आवळते आहे प्रियकराच्या मदतीनं. आणि त्याच्यानंतर त्याचा खून झाला, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मग त्या पत्नीनं प्रियकराला पाठवून दिलं, दीपकला पाठवून दिलं आणि नंतर तिनं सगळा बनाव रचायला सुरुवात केली. पती बाहेरून आला, वाद झाला, मारहाण झालेली होती, घरी येऊन झोपला, त्याचा मृत्यू झाला. आणि हे जरी तिनं खोटं सांगितलं असलं तरी पोलिसांच्या आणि डॉक्टरांच्या नजरेतनं ही गोष्ट सुटलेली नाही आणि नंतर पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड केलेला होता. आता प्रश्न आहे की हे सगळं का झालेलं होतं? तर ह्याचं काय परिणाम झाला बघा. पतीची हत्या झाली, 2 मुलं अनाथ झाली, म्हणजे मुलांच्या बापाची हत्या झाली, मुलांची आई जेलमध्ये गेली आणि त्यावेळेस हे सगळं तिनं का केलं तर त्या पत्नीनं जबाब दिला, म्हणजे अशी माहिती समोर आली की पती जो आहे तो दारू पिऊन यायचा, धिंगाणा घालायचा, मारहाण करायचा, त्याला ती कंटाळली होती आणि नंतर मग हिचे जे बाहेरचे अनैतिक संबंध आहेत त्या प्रियकराच्या मदतीनं तिनं त्याला संपवलं. म्हणजे पती दारू पितोय म्हणून तिचे बाहेर अनैतिक संबंध होते, की बाहेर अनैतिक संबंध होते म्हणून पती दारू प्यायला लागला. अर्थात आता पत्नी आणि तिचा प्रियकर दोघंही ताब्यात आहेत. त्यानंतर आता अधिक तपास चाललेला आहे. कदाचित काही नवीन माहिती, वेगळी माहिती सुद्धा आपल्या समोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर हे असंच घडलेलं असेल तर याच्यातनं कोणाला काय मिळालं विचार करा. म्हणजे एक संसार मोडला, मुलं बरबाद झाली, प्रियकराचं 21 वर्षाचा पोरगा आहे तो, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि हिनं स्वतःच्या हाताने स्वतःचं कुंकू पुसलं. लक्षात ठेवा, तुम्ही सुखी असाल तर जग सुखी असतं, तुम्ही दुःखी असाल तर जग दुःखी असतं. बाकी कोणाला काहीही देणं घेणं नसतं. तुमचं आयुष्य आहे, तुमचं जीवन आहे, तुमचा संसार आहे, तुमचं घर आहे. तुम्ही कशा पद्धतीने जगता, तुम्ही कशा पद्धतीने वागता हे महत्वाचं आहे. एकदम टोकाची भूमिका घेऊन कोणाला तरी संपवल्यामुळे आपण सुखी राहू शकत असू, कोणाला तरी बरबाद करून आपण सुखी राहू शकत असू, असं जर कोणाच्या मनात विचार असेल तर त्यानं ते डोक्यातनं काढून टाकावं. उलट बऱ्याच वेळा माणूस भावनेच्या भरामध्ये काहीतरी निर्णय घेतो, काहीतरी कृती करतो. आता याच्यातनं ही जी घटना घडली त्याच्यातनं वेगळे अनेक मार्ग होते. वेगळं होणं, त्याच्यानंतर माहेरी जाणं किंवा पतीला सोडून देणं, अशा पद्धतीनं किंवा अनेक वेगळे मार्ग असताना सुद्धा जर ती व्यक्ती खुनाचा मार्ग पत्करते, हिंसाचाराचा मार्ग पत्करते, तर बर्बादी होणारच होते. त्यामुळे जर समजा कोणाच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल, भांडणं असतील तर ती शक्यतो सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण लहान मुलांसारखी नवरा बायकोची भांडणं असतात. आता भांडतात, संध्याकाळी ती एकदम गोड होतात. अशा पद्धतीने ते रुसवे फुगे चालू असतात. पण जर जास्त टोकाची भूमिका असेल तर मध्यस्थी कोणीतरी काउन्सिलिंग करा. काउन्सिलिंग त्याच्याकडे 4 पैसे गेले तिथं तरी चालतील. म्हणजे सांगायचा उद्देश काय की बाबा टोकाची भूमिका घेऊ नका. कारण टोकाची भूमिका घेऊन कोणाचंही भलं होत नाही. लक्षात आलं? तर आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा आणि साधारणपणे 8:30 ला आपला व्हिडिओ येतो. 8:30 ते 9 वाजेपर्यंतच्या ज्या कमेंट येतील, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या कमेंट असतील, तर त्यांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा, म्हणजे कमेंट करतानाच अशा कमेंट करा की जेणेकरून मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल किंवा त्याची उत्तरं देता येतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.